श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत रोटरी क्लब नाशिक यांच्या वतीनं रोटरी आरोग्यमाला हा आमचा माहितीपूर्ण कार्यक्रम. नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, रोटरी आरोग्यमाला या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजही मागच्या वेळेस आपल्याला ज्यांनी आश्वासन दिलं होतं की पुढच्या वेळेस आपण नक्की भेटू, त्या डॉक्टर नेहा मेहेर आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं हेडेक मायग्रेन क्लिनिक आहे श्रीजी बिजवळ, कॅमल हाऊस समोर, नाशिक पुणे रोड इथे. आणि त्यांच्याबरोबर आपण आज पुन्हा एकदा हेडेक म्हणजे डोकेदुखी आणि मायग्रेन काय असतं त्याबद्दल गप्पा मारणार आहोत. डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच फॉर वेलकमिंग मी अगेन. डॉक्टर, आपण मागच्या भागामध्ये डोकेदुखीचे प्रकार आणि कशा कशामुळे डोकं दुखू शकतं हे बघितलं. राईट. त्याच वेळेस बोलताना तुम्ही बोलला होतात की 60% महिलांना मायग्रेनचा त्रास असतो. बरोबर. काय असतं हो हे मायग्रेन म्हणजे? मायग्रेन ना हा एक राक्षस असतो. नाही, ज्याचं दुखतं त्याला विचारा, तो म्हणतो माझं डोकं फुटलं किंवा मी नसले तरी चालेल पण माझा मायग्रेन हा काढा. 60% महिला आणि 40% पुरुष मायग्रेन ह्या आजारातून सफर करतात. आपण मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की मायग्रेन बेसिकली कशामुळे होतो, तर इट इज अ जेनेटिक डिझीज. आपल्या जीन्समध्ये असतो तो, जसं बीपी आणि शुगर असतं. रक्तवाहिन्या ब्रेन मधल्या ज्या कन्स्ट्रिक्ट होतात, दाबल्यासारख्या होतात आणि आपल्या केमिकल इम्बॅलन्स क्रिएट होतो ब्रेनमध्ये, त्याच्यामुळे मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो. याचे काही ट्रिगर फॅक्टर्स असतात, जसं उन्हात गेलं, उपाशी राहिलं, उपवास केला, जेवणाची वेळ टळली, झोपेची वेळ अवेळ झाली, टेन्शन आलं, स्ट्रेस आलं, प्रवास केला, उग्र वास आले, खूप बंद क्लॉस्ट्रोफोबिक एन्व्हायरमेंट जसं लग्नाचे हॉल जिथे खूप वेगवेगळे वास असतात किंवा खूप आवाज असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपला हेडेक ट्रिगर करू. डॉक्टर, तुम्ही म्हटलात की 60% महिलांना हा त्रास असतो. मग महिलांच्या मेस्ट्रुअल म्हणजे पाळीशी संबंधित मायग्रेनशी काही संबंध आहे का? डेफिनेटली 100% संबंध आहे. जसं आपण ऐकलं की मायग्रेनचे जे कारण असतात, तो हॉर्मोनल इज वन ऑफ द रिझन. सो जेव्हा बाईला पाळी येते, तिचे पहिले 4, 5, 6 दिवस हे आधीच खूप डिफिकल्ट असतात. त्याच्यामध्ये तिच्या बॉडीमधले हॉर्मोन्स म्हणजे इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन यांच्यामध्ये काही उतार चढाव होत असतात. सो हे हॉर्मोनल चेंजेस तो मायग्रेन 100% ट्रिगर करतात. जर तिला बेसलाईन मायग्रेन असेल किंवा जेनेटिकली मायग्रेनचा प्रॉब्लेम असेल तर तो पाळीच्या वेळेस ट्रिगर होतो. साधारण पहिले 2 दिवस किंवा पाळी आल्यानंतरचे पण 2 ते 3 दिवस हा त्रास तिला खूप प्रचंड होतो. जसं की तिच्या पोटात वगैरे तर आधीच दुखत असतो आणि त्यासोबत हा ड्रेडफुल मायग्रेन, त्याच्यावर होणारी उलटी, मळमळ, आवाजाचा त्रास, उजेडाचा त्रास, हे सर्व सुरू होतं. जसं आपण पाळी सुरू असताना म्हटलं, मग पाळी बंद होण्याच्या वेळेस काही वेगळा त्रास होऊ शकतो मायग्रेनचा? पाळी बंद व्हायच्या वेळेस म्हणजे मेनोपॉजचा विषय आहे. तर जवळजवळ 50-60% महिलांमध्ये मेनोपॉज नंतर म्हणजे पाळी गेल्यानंतर हा मायग्रेन बरा होऊ शकतो. इट्स अ ग्रेट न्यूज फॉर दॅट फिमेल. आणि शी कॅन बी मायग्रेन फ्री, बट इट इज ओनली अनफॉर्च्युनेटली इन 50 to 60% फिमेल. डॉक्टर, आपण महिलांच्या बद्दल आता बोलत होतो, पण तुम्ही बोलताना सांगितलं की जवळजवळ 40% पुरुषांमध्ये सुद्धा हा मायग्रेनचा त्रास होतो. नेमका कसा? आता पुरुषांमध्ये सेम कारण असतात, अदर देन द हॉर्मोनल रिझन्स, की त्यांच्या मेंदूतल्या रक्तवाहिन्या ह्या दाबल्यासारख्या होतात, केमिकल चेंजेस होतात. पण अनफॉर्च्युनेटली ना माणसांना याचा त्रास भरपूर होतो, पण त्यांना व्यक्त करायला कुठे जागा नसते. त्यांचेही सिम्पटम्स सेम असतात, की अर्ध्या बाजूला किंवा अख्ख्या दोन्ही बाजूला डोकेदुखी होते, मानेपासून किंवा पुढच्या कपाळापासून सुरू होऊ शकते. त्यांनाही आवाजाचा उजेडाचा त्रास होतो, उलटी, मळमळ होते. बऱ्याचदा उलटी केल्यावर बरं वाटतं पण ती तात्पुरती असते आणि त्यांचं दुखणं इतकं अवघड असतं म्हणजे की ते कुठे व्यक्तही करू शकत नाही. म्हणजे ते बाहेर जाताना काय म्हणतील मित्राला, अरे मी येत नाही, माझं डोकं दुखतं. तर अक्षरशः आपल्या सोसायटीमध्ये हा एक क्लिशे आहे की कोणी त्याला इम्पॉर्टन्स देत नाही, किंवा काय रे तुझं डोकं दुखतं, असं कसं, तू काय, आमचं पण दुखतं, काही विशेष नाहीये, म्हणजे त्याच्याकडे कोणी महत्व देत नाही. सो लिटरली जेव्हा क्लिनिकमध्ये पेशंट येतात, आत्ताच एक अकोल्यावरून एक यंग पेशंट आला होता, अराउंड 25-26 इयर्सचा. अक्षरशः तो त्याच्या आईसमोर रडत होता माझ्याकडे की इतकं डोकं दुखतं की ते नको मला डोकेदुखी, असं होऊन जातं. त्यांना आपल्या डेली लाईफस्टाईल हॅम्पर होतो. बाई असो का माणूस, लग्नाला जायचं असेल, कामाला जायचं असेल. एक सांगते मध्ये थोडंसं वेगळं, प्रमोशन घेण्यापासून सुद्धा लोक घाबरतात मायग्रेनमध्ये.
प्रमोशन मिळणार आहे मला मॅडम, पण माझ्या प्रमोशनमध्ये मला ट्रॅव्हलिंग करायला लागेल, बाई किंवा माणूस कोणीही, म्हणून मी प्रमोशन घेत नाहीये. माझा पगार इतका वाढला असता, पण हा मायग्रेन मला मागे थांबवतोय. इट वॉज सच अ आय डोंट नो व्हेरी पेनफुल, हर्टफुल टू लिसन दॅट की तुमचं आयुष्य तुम्हाला जिंकायचं आहे, पण तो मायग्रेन तुमचा शत्रू तुम्हाला हरवतो आहे. दॅट इज अ व्हेरी सॅड स्टोरी. डॉक्टर, सेम बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम असतो तो व्हर्टिगोचा. बरोबर. मग व्हर्टिगो आणि मायग्रेन याच्यात काही संबंध आहे? ॲक्च्युली नीट हिस्ट्री जर घेतली गेली आणि बऱ्याचदा हे लक्षात येतं की त्या व्यक्तीला व्हर्टिगो रिलेटेड मायग्रेन आहे. मायग्रेनचा वन ऑफ द मेन सिम्पटम अलॉंग विथ हेडेक व्हर्टिगो असतो. सो तुम्ही व्हर्टिगोला किती ट्रीट करा, तो बरा होत नाही. जेव्हा आपण बेसलाईन मायग्रेनची ट्रीटमेंट स्टार्ट करतो, तेव्हा त्याचा व्हर्टिगो ऑटोमॅटिकली रिसाईड व्हायला सुरुवात होते. डॉक्टर, पुरुष असो की स्त्री, केस हे खूप महत्वाचे असतात आणि या केसांचा या मायग्रेनशी किंवा डोकंदुखीशी काही संबंध आहे का? हो, बऱ्याचदा सुरुवातीला जेव्हा ओपीडीत येतात ना पेशंट, तेव्हा पहिले डोकं इतकं दुखत असतं की दुसरं काही सुचत नाही. हळूहळू नेक्स्ट 2-3 फॉलोअप नंतर तो हेडेक कंट्रोलला आल्यावर पहिली कंप्लेंट असते, मॅडम 2 वर्ष झाले इतके केस गळतायत अहो, पण मागच्या वेळेस डोकं दुखत होतं म्हणून सांगायला सुचलं नाही, आता डोकं नाही दुखत आहे पण तो केस गळतीवर काही करा माझ्या. म्हटलं हो, आधी आपण मायग्रेनवर करूया, साईड बाय साईड त्याच्यावर पण काम करूया. सी, द रिझन एक्झॅक्टली नॉट नोन, प्रॉबेबली डिक्रीज्ड ब्लड सप्लाय टू द स्काल्प और केमिकल चेंजेस. अनफॉर्च्युनेटली काय ना, हेडेक मायग्रेनवर रिसर्च पण तितक्या मोठ्या प्रमाणात नाहीये जेवढ्या इतर मोठ्या आजारांवर आहे. अगेन प्रॉबेबली रिझन बिंग की त्याला इम्पॉर्टन्स कमी दिला जातो अख्ख्या जगातच. पण हो, डेफिनेटली केस गळतात. त्याच्यासोबत अजून काय काय होऊ शकतं हे मी तुम्हाला छोट्या गोष्टी सांगते. केस गळतात, हाताला मुंग्या येतात, डोक्याला मुंग्या आल्यासारखं होतं, डोक्यावर काहीतरी चालतंय असं वाटतं, केस खूप गच्च बांधून ठेवले तरी हेडेक ट्रिगर होतो, केस धुतल्याने ट्रिगर होतो, कधी कधी हेअर वॉशने. त्याच्याबरोबर जर ऑइलिंग केलं तर खूप हेवीनेस फील होतो काही काही जणांना, त्याने पण हेडेक ट्रिगर होतो. हेल्मेट घातल्याने पण हेडेक ट्रिगर होतो. देयर इज अ सिम्पटम कॉल्ड ॲलोडायनिया, म्हणजे बेसिकली आपल्या स्काल्पची सेन्सिटिव्हिटी खूप वाढते. आणि ह्याचबरोबर एक गोष्ट होऊ शकते, ब्रेन फॉगिंग. म्हणजे खूप क्रोनिक, म्हणजे खूप वर्ष जर हा मायग्रेन चालला तर विसराळूपणा येऊ शकतो. म्हणजे आपण काय वस्तू कुठे ठेवली आहे, अर्ध्या तासापूर्वी कोणीतरी आपल्याला काहीतरी टाइम सांगितला होता, तो लक्षात राहत नाही. छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरायला सुरू करतो. हे थोडंसं घाबरण्याचं लक्षण असतं माणसासाठी की अरे आपल्याला काही दुसरा आजार तर नाही झाला ना. डॉक्टर, कधी कधी महिना 15 दिवसातून एखाद्या वेळेस अचानक डोकं दुखायला लागतं. बरोबर. आणि एक थोडा वेळ आराम केला किंवा असं म्हणता येईल की आपण कामामध्ये असलो आणि त्याच्याकडे लक्ष नाही गेलं की 1 तास 2 तासानंतर किंवा कधी कधी दिवसभरानंतर डोकेदुखी आपोआप बंद होते. बरोबर. अशा वेळेस डॉक्टरकडे जायला हवं का? हे बघा, आपल्याला डॉक्टरकडे कधी जायला पाहिजे, जर असं तुम्हाला वारंवार होत असेल तर नक्कीच हेल्प घ्यायला पाहिजे. कारण काही काळानंतर तो त्रास जर वाढला तर मग त्याच्यावर ट्रीटमेंट करणं अजून डिफिकल्ट होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जर ते तुमचं लाईफस्टाईल हॅम्पर करतंय का, तर कोणाकोणाला फक्त 5 सेकंद 10 सेकंद एवढाच वेळ डोकं दुखतं, पण ते दिवसातून इतक्या वेळा दुखतं, 5 वेळा दुखतं, 6 वेळा दुखतं, किंवा ते इतकं जास्त दुखतं की ते सहन होत नाही. सो तुमची लाईफस्टाईल हॅम्पर होतीये का, तुमची ती हेडेक विदाऊट मेडिसिन्स कंट्रोल होतीये का, का तुम्हाला प्रत्येक वेळेस खूप साऱ्या पेनकिलर खायला लागतायत का, ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. डॉक्टर, खूप वेळेला जेव्हा डोकं दुखतं ना तेव्हा अचानक दुखायला लागतं आणि असं नस जी अशी तडतडते. बरोबर. आणि जोरात कोणीतरी घण घालतंय त्याच्यावरती, डोक्यावरती, अशी डोकेदुखी होते. हो. याचं काय कारण असावं? ती मायग्रेन हेडेक आहे. तो मायग्रेन हेडेकचं डेफिनेशनच हे आहे, थ्रॉबिंग हेडेक. म्हणजे आतून कोणीतरी आपल्याला हातोडीने मारतंय, डोक्यावर खूप मोठा दगड ठेवलाय आणि आपल्या इथे साईडला नस उडतीये, डोळ्याच्या बाजूला असं वाटतं नस उडतीये असं फिलिंग यायला लागतं. इट इज अ टिपिकल मायग्रेन हेडेक. क्या बात आहे डॉक्टर, खरंच खूप छान तुम्ही मायग्रेनच्या बद्दल आपण आज चर्चा केली. पण पुन्हा मला वेळ सांगतेय आणि याही वेळेस मी तुम्हाला जाऊ देणार नाहीये. आपण पुन्हा परत पुढच्या भागात भेटणार आहोत. पण अगोदर आमच्या श्रोत्यांना तुम्हाला भेटायचं असेल तर ते कुठे आणि कसं तेवढं कृपा करून सांगा. माझं हेडेक मायग्रेन क्लिनिक आहे श्रीजी बिजवर्ल्ड नावाच्या बिल्डिंगमध्ये, काठेगल्ली सिग्नलला, कॅमल हाऊसच्या समोर, नाशिक पुणे हायवे द्वारकाच्या इथे, नाशिकलाच. आणि माझा फोन नंबर आहे 8220410417. थँक्यू.
श्रोते हो, हा होता रोटरी आरोग्यमाला कार्यक्रम आणि आपल्याशी आज बोलत होत्या डॉक्टर नेहा मेहर की ज्यांचं हेडेक मायग्रेन क्लिनिक आहे. तेव्हा डोकेदुखी किंवा मायग्रेनशी संबंधित काही असलं तरी तुम्ही त्यांच्याशी भेटू शकता आणि ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आत्ताच आपण रोटरी क्लब नाशिक यांच्या वतीनं सादर करण्यात आलेला महत्त्वपूर्ण कार्यक्रम ऐकलात, रोटरी आरोग्यमाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवरून.